नमस्कार प्रेक्षको, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. वंचितकडं महाराष्ट्रातील मतदारांनी पाठ का फिरवली, हा सगळ्यात मोठा आजचा ज्वलंत मुद्दा आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये वंचितला दिलेली मतं धूळखात पडली आहेत. आमच्याकडे एका मताला महत्त्व आहे, एका मताला फार मोठी किंमत आहे. अशा गोष्टी असताना वंचितनं जवळजवळ लाखो मतं आमची वायाला घातलेली आहेत, असं तज्ज्ञांचं, ज्येष्ठांचं आणि सुज्ञ मतदारांचं म्हणणं आहे. मागच्या काळामध्ये 14-19 या वेळी वंचितला आम्ही भरभरून मतं दिली, मात्र त्या मतांचं झालं काय, असा सवाल आता वंचितला मतदान करणारे ते वंचित लोक विचारत आहेत. नेमकं वंचितला मतदान का द्यावं, हा त्यांना पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न आहे. 2019ला लाखो मतं मिळाली प्रत्येक उमेदवाराला, मतांचं ध्रुवीकरण झालं. एखादा उमेदवार लाखो मतदान घेऊन पराभूत झाला आहे, त्या मतांचं काय? ज्यांनी त्या व्यक्तीला मतदान केलं त्या व्यक्तींचं काय? आम्ही वंचित म्हणून लढा लढतो आहे. तुम्ही म्हणाल की जो निवडून येईल त्याच्याकडे तुम्ही मदत मागू शकता, म्हणजे तुम्ही त्यांना कोणाला मतदान केलं आहे नाही केलं हा भाग वेगळा. तुम्ही ज्याला मतदान केलं आहे तो निवडून नसेल आला तरी तुम्हाला मदत मिळू शकते. जो निवडून आला त्याची जबाबदारी आहे तुम्हाला मदत पुरवायची किंवा मग तुमच्या सोयीसुविधा पुरवायची, त्याची जबाबदारी आहे. हा त्या मतदाराचा संविधानिक अधिकार आहे. अलीकडच्या काळामध्ये तशा गोष्टी होत नाहीत. त्या गावाने आम्हाला मदत केली नाही, त्या मतदारसंघाने आम्हाला मदत केली नाही, अशा सगळ्या गोष्टी आम्हाला राजकारणामधून पाहायला मिळतात आणि याच्याच धर्तीवर वंचित पुढे आल्याचं पाहायला मिळालं. मात्र वंचितच आता सगळ्या लोकांना वंचित ठेवत असल्याचं समोर येत असताना दिसत आहे. म्हणजेच काय की ज्या व्यक्तीला आम्ही मतं दिली तो व्यक्ती आम्हाला पराभूत झाल्यानंतर चहासुद्धा पाजू शकत नाही, अशी सगळी परिस्थिती आहे. बीडमधले विष्णू जाधव होते, 92,000 मतं वंचितांनी त्यांना दिली मागच्या 19च्या निवडणुकीमध्ये. काय झालं त्या मतांचं? काहीही झालेलं नाही. एखादा व्यक्ती आज गेला विष्णू जाधवांकडे आणि माझं हे काम आहे ते करून द्या, विष्णू जाधव करून देऊ शकतात का? कुठलाही माणूस सदरील व्यक्तीला ओळखत नसताना 92,000 मतं अशीच देऊन टाकलीत वंचितांनी. त्या मतांचं झालं काय? तुम्ही म्हणाल की आम्ही कोणाला मतं द्यायची होती, आम्ही आमच्या पक्षाला, आम्ही आमच्या मानणाऱ्या माणसाला, आम्ही आमच्या वंशजाच्या माणसाला मतं दिलीत. मतं द्या, माझा त्याला अजिबात विरोध नाही आहे. मात्र मतं दिल्यानंतर त्याचा फायदा काय होतो हे सुद्धा आम्हाला पाहावं लागणार आहे. मी उदाहरण सांगितलं ना, विष्णू जाधव तुम्हाला चहा पाजू शकतात का? आज त्या वंचित मतदारांनी मतदार दिले त्यांना नाही पाजू शकत आहे. तुम्ही दुसऱ्या उमेदवाराकडे गेल्यानंतर राजकारण काय आहे माहिती आहे तुम्हाला? तुम्ही आम्हाला मतदान केलं आहे का? नाही केलं आहे. तुम्ही तुमचं काम बघा, आम्ही तुम्हाला मदत करणार नाही, अशा तुम्हाला गोष्टी ऐकायला मिळतील. मग आम्ही मतदान नेमकं करायचं कोणाला, हा सगळ्यात मोठा सवाल तुमच्यासमोर उभा राहिलेला असेल ना. मग त्याचं उत्तर एकच आहे की योग्य उमेदवाराला निवडून द्या. मी कुठल्याही उमेदवाराच्या या ठिकाणी नाव घेणार नाही, मात्र मतं वायाला जाणार नाहीत याची दक्षता वंचितांनी आता घेतली पाहिजे. प्रकाश आंबेडकरांनी आम्ही महाविकास आघाडीसोबत जातोय असं सांगितलं. चर्चा झाल्या, बैठका झाल्या, बाहेर येऊन पत्रकार परिषदा झाल्या, कोणीच खरं बोलायला तयार नाही. नेमकी ह्यांची कसली बैठक होत होती याबद्दल काहीही त्यांनी कोणालाही सांगितलेलं नाही आणि अखेर स्वबळावर लढण्यासाठीचा निर्णय वंचितनं घेतला. महाविकास आघाडीमध्ये अनेक मित्रपक्ष आहेत, सोबत जाऊ शकला असतात. महायुतीमध्ये जायचं तुम्हाला नव्हतंच इकडं महाविकास आघाडीकडे, तर स्वतंत्र लढण्याने तुम्ही काहीही बिघडू शकत नाहीत. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. तुम्ही महायुतीमध्ये जायचं, तिकडे BJP सोबत जायचं, कुठेतरी जाऊन मतांचा उपयोग होईल यासाठी प्रयत्न करा ना. तुम्हाला खरंच वंचितांना न्याय मिळवून द्यायचा आहे ना, तर तुम्हाला कोणा कोणातरी साथीला घ्यावा लागणार आहे. तुम्ही एकटे अजिबात सत्ता मिळवून कुठल्याही प्रकारचा न्याय देऊ शकत नाहीत, कितीही काही कराल तरी. आज उद्या तुम्ही म्हणाल पुढच्या पंचवार्षिकला, तो दिवस कधीही येणार नाही. उलट वंचितची गरिमा संपलेली आहे आणि वंचितला मतदार आता मतदान करत नाही. अनेक सभा आम्ही पाहिल्यात, स्वतः प्रकाश आंबेडकरांच्या सभा पाहिल्यात. 5,000 ते 7,000 लोक असतात. तुम्हाला लोक जमाव करता येत नाहीत, तुमच्याकडे लोक येत नाहीत, तुमच्या सभांकडे लोक पाठ फिरवतात. याचा अर्थ काय आहे हे तुम्ही अंतर्मुख होऊन पाहिलं पाहिजे. काय नेमकं कारण आहे? वंचित सध्या महाराष्ट्रामध्ये जे काही काम करते आहे राजकीय भूमिकेमध्ये, ते कुठल्याही वंचित व्यक्तीसाठी, कुठल्याही वंचित मतदारासाठी काहीही फायदेशीर ठरणार नाही. गेल्या 10 वर्षांपासून मतं वायाला जात आहेत वंचितची. सभागृहामध्ये एकही माणूस वंचित समाजाची बाजू मांडणारा एकही नाही.
तिकडं संसदेमध्ये सुद्धा नाही आणि इकडे या विधानसभेमध्ये सुद्धा नाही. आमची मतं द्यायची तिकडंच पडू द्यायची, आमची मतं द्यायची तिकडंच पडू द्यायची. 15 ते 20 वर्ष झाली आहेत ही मतं आमची वायाला जात आहेत. या सगळ्या गोष्टींमधून सुज्ञ मतदारांनी जागं झालं पाहिजे. वंचित बहुजन आघाडीने ज्या काही गोष्टी केल्या, जी काही भूमिका घेतलेली, ती वंचितांना परवडणारी अजिबात नाही आहे. आमच्या रमाई आवास योजनेच्या घरकुलाचा हप्ता किती आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. 1.25 लाख रुपयामध्ये घर होतं का, याचं उत्तर वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दिलं पाहिजे. 1.25 लाखामध्ये काय नेमकं होतं? 60,000च्या विटा आणि 60,000ची वाळू, रेती. बांधायचं घर कशाने? सिमेंट कुठून आणायचं, पत्रे कुठून आणायचे, कसं करायचं? याचा हप्ता वाढवा म्हणणारा कोणी माणूस आहे का सभागृहामध्ये? कोणी म्हणू शकतं का की ह्या योजनांचे हप्ते आमचे वाढवा? इकडं दर 5 वर्षाला आमदारांच्या पेन्शन वाढतात, पगारा वाढतात. त्याचं काय? इकडे आमच्या स्कॉलरशिप बंद झालेल्या आहेत, त्यावर आवाज उठवणारा सभागृहामध्ये कोणी माणूस आहे का? आमच्या ज्या काही सोयीसुविधा आहेत वंचित लोकांना दिलेल्या, त्या सगळ्या गोष्टी बंद करण्यात येत आहेत, त्यावर कोणी आवाज उठवणार आहे का सभागृहामध्ये? कोणीही नाही. गेल्या 10 वर्षांपासून आमची मतं वायाला जात आहेत. ती मतं आम्ही योग्य पद्धतीने तिकडं नेली पाहिजेत. मी उदाहरण सांगितलं विष्णू जाधवांचं. विष्णू जाधवांना तुम्ही म्हणू शकत नाही जा सभागृहामध्ये आणि आमचा तिथं मुद्दा मांडा. विष्णू जाधव तिथं जाऊ शकत नाहीत. ज्या व्यक्तीकडे तुम्ही मतदान कराल त्या व्यक्तीला तुम्ही म्हणू शकता, एक ना एक दिवस तुम्ही त्याला म्हणू शकता की आम्ही तुम्हाला मतदान दिलं आणि ते आमचं काम काय आहे ते बघा. एखादा तुमचा स्थानिक लेवलचा माणूस आहे, तो म्हणू शकतो की आम्ही तुमच्या पाठीमागं निवडणुकीच्या काळामध्ये राहिलोत, आता आम्ही तुम्ही आमच्या पाठीमागं, तुम्ही सत्तेमध्ये आहात, आम्ही तुमच्या पाठीमागं राहतो. लोकप्रतिनिधींनी या सगळ्या गोष्टी आम्हाला जाणीवपूर्वक जाणून दिलेल्या आहेत. तुम्ही वंचितचे आहात, तिकडे मत देताना त्यांच्याकडून सगळ्या गोष्टी करून घ्या, हे ऐकायला मिळालेलं आहे आम्हाला. आणि म्हणून वंचित परवडणारी नाही. जर त्या वंचित शोषित पीडितांचा आवाज सभागृहामध्ये मांडणारा कोणी माणूस नसेल, 10 वर्ष मतदान देऊन सुद्धा कोणी तिथे सभागृहामध्ये जाऊ शकणार नसेल, तर ती वंचित महाराष्ट्रातील वंचित शोषित पीडितांच्या काहीही कामाची नाही. ती फक्त मतांचं ध्रुवीकरण करून कुठल्या तरी एखाद्या राजकीय पक्षाला मदत करून देते, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. मित्रांनो, वंचितने नेमकं काय चूक केलेली आहे हे थोडक्यात सांगणार आहे. उदाहरणार्थ, मी एक गावातला नागरिक आहे. माझ्या जवळ आणि माझ्याकडं असणारी 20 मतदान आहेत. गावामध्ये एक 1000 लोकसंख्येचं गाव आहे आणि त्या गावामध्ये माझे 20 ते 50 मतं आहेत. 20 ते 50 मतांवर मी दावा करतोय. ते मतं मला पडतील की नाही याची काहीही शाश्वती गॅरंटी नाही, तरीसुद्धा मी 20 ते 50 मतावर दावा करतोय. ती मतं मला पडणार आहेत की नाही याची काही गॅरंटी नसताना मी मतदानाच्या निवडणुकीमध्ये रणांगणामध्ये उतरतो आणि सरपंच पदाला अर्ज भरतो. आता अर्ज भरला, मात्र मी निवडून येऊ शकतो का यासाठी मी स्वतःमध्ये डुंकावून पाहिलं पाहिजे. माझ्याकडं 50-40 मतांचा मी दावा करतो, ते मतं मला सगळी पडतील का, या सगळ्या गोष्टींचा मी चौक बाजूनी विचार केला पाहिजे. आणि विचार न करता मी उमेदवारी अर्ज दाखल केला, 50 मतांपैकी मला 10च मतं मिळाली, तर माझी लायकी कळते. नंतर ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही 50 मतांचा दावा करत होता, तुम्हाला तर चक्क 10च मतं पडलेली आहेत. आणि भविष्यामध्ये तुम्हाला कुठलाही माणूस युतीमध्ये सोबत घेणार नाही. जोपर्यंत तुमचा मतांचा जो गट्टा आहे तो असा गुपित राहील, तू माझाच आहे, हा माझाच आहे, माझे 100 मतं आहेत गावामध्ये, असं म्हणून तुम्ही कोणाच्या बगलाला लागून तरी सत्तेमध्ये जाल ना, कधीतरी निवडून येणार ना कोणाच्या माध्यमातून, तर तुमचं काहीतरी खरं आहे. अन्यथा जर तुम्हाला 10 मतं पडली ना, तर पुढच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कोणी विचारणार नाही. गावामध्ये तुम्हाला 2 मतं पडलीत, काय खरं आहे तुमचं, तुम्हाला कोण निवडून आणेल, तुम्हाला कसं काय आम्ही सदस्य म्हणून घ्यायचं, या सगळ्या गोष्टी विचार करून लोक तुम्हाला सोबत घेतील. तुमचे मतं नेमके किती आहेत हे लोकांना कुठल्याही प्रकारे गृहीत धरू देऊ नका, किंवा मग तुम्हाला तुमच्या मतांचा आकडा लोकांना कळू देऊ नका. आणि जर तसं झालं तर तुमचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे. कुणाच्या तरी बगलाला लागून तुम्हाला पुढे जावं लागणार आहे, त्यांची मतं मिळवावं लागतील, तुमच्याकडचे काही मतं मिळून तुम्हाला विजयी व्हावं लागणार आहे. जर तुम्ही 50 मतांचा दावा करणार असाल आणि तुम्हाला निवडणुकीला स्वतंत्र उभं राहिल्यानंतर 10 मतं पडणार असतील, तर तुमची लायकी कळते की तुम्हाला मतं नेमकी किती पडतात आणि तुम्हाला सत्तेमध्ये सोबत घ्यायचं की नाही घ्यायचं. ग्रामपंचायतचे सरपंच दी बॉडी पॅनल ठरवेल याला 10च मतं पडतात, कशाला सोबत घ्यायचं याला, अशा प्रकारचा विचार ते करतील ना. वंचितचं तसं झालं आहे. महाराष्ट्रामध्ये
कुणी सोबत घ्यायला काही तयार नाही. तुम्ही तुमची अवकात दाखवून दिली, लायकी दाखवून दिली. तुम्ही निवडून तर येतच नाहीत, मात्र तुम्ही मतांचा आकडासुद्धा कमी करून घेतला आहे. तुम्ही निवडून येत नाही आहेत, तुम्ही आता पाडण्यामध्ये पटायत आहेत, तुम्ही मतांचं ध्रुवीकरण करण्यामध्ये पटायत आहेत. म्हणून प्रकाश आंबेडकरांची ओळख झाली आता मतांचं ध्रुवीकरण करणारा पटाईत नेता. या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला राग येईल, मात्र हेच सत्य आहे. यायची, सभा लावायची, भाषणं करायची, निवडून द्या म्हणायचं, आम्ही हे करू आम्ही ते करू म्हणायचं शक्य नाही आहे. तुम्हाला कोणाला तरी सोबत घ्यावं लागणार आहे. एवढे मोठे बलाढ्य पक्ष, एवढी मोठी शक्तिशाली यंत्रणा तुमच्यासोबत उभा आहे. मतांच्या जोरावर ह्या सगळ्या गोष्टी करू शकतात एकटे? अजिबात नाही. या सगळ्या गोष्टी थोतांड आहेत. वंचित आघाडी थोतांड आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. सगळ्या गोष्टींवर तुम्ही बारकाईने विचार करणं गरजेचं आहे. सुज्ञ मतदारांनी बारकाईने विचार करणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी फार महत्त्वपूर्ण आहेत. 10 वर्षापूर्वी आमची मतं वायाला गेलेली आहेत, लाखो मतं वायाला गेलेली आहेत. कुठल्याही प्रकारचा फायदा आम्हाला त्या मतांचा झालेला नाही. येणाऱ्या काळामध्ये ती मतं आम्हाला कसे फायदेशीर ठरतील या सगळ्या गोष्टींकडे सगळ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळे कोण उमेदवार योग्य आहे आणि कोणाला मतदान करायचं हे वंचितांनी ठरवलं पाहिजे. प्रत्येक मतदाराला ज्याचा त्याचा अधिकार आहे, ज्यांनी त्यांनी कोणाला हक्क बजवायचा तो बजवावा. मी कुठल्याही व्यक्तीचं नाव घेत नाही आणि त्यांना मतदान करा असं म्हणत नाही, अजिबात म्हणणार नाही. मात्र योग्य उमेदवार निवडावा हीच ती वेळ आहे असं मी म्हणेल. त्यामुळे याकडे लक्ष ठेवा आणि सगळ्या गोष्टींचं विचारपूर्वक विचार करून जे आहे ते मतदान करा असं आवाहन करणार आहे. या सगळ्या गोष्टींवर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंही फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद.